जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, सर्वप्रथम महाराष्ट्र कामगार दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आज महाराष्ट्र कामगार दिन म्हणजेच 1 मे रोजी आपला सर्व म्हणजे जे विद्यार्थी असतात साधारण 1ली ते 9वीपर्यंतचे, तर यांचे जे वर्षभराचे दिलेले एक्झाम असतात किंवा जे पेपर दिलेले असतात, तर त्यांचा आज निकाल किंवा रिझल्ट जो आहे तर तो असतो. तर मित्रांनो, याचबरोबर आता ज्या विद्यार्थ्यांनी 10वी त्याचबरोबर 12वीचे पेपर दिलेले, एक्झाम दिलेले आहेत बोर्डचे, तर त्यांचा रिझल्ट केव्हा लागणार आहे किंवा संभाव्य तारखा काय असणार आहे याच्याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. छोटासा व्हिडिओ आहे आणि आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना देखील ज्या संभाव्य तारखा आहे किंवा मग ती माहिती आहे तर ती त्यांना भेटेल. आणि आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण महत्त्वपूर्ण अपडेट जे आहे तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना तसेच इतर स्कीमविषयी जी माहिती आहे तर ती देत असतो. तर मित्रांनो, 10वी आणि 12वीचे जे बोर्डाचे पेपर झालेले आहेत यामध्ये आता साधारण जे उत्तरपत्रिका आहे तर ते काही चेक झालेले आहेत, काही बाकी आहे, काही ठिकाणी रिझल्ट तयार म्हणजे बनवण्याचे सुरू आहे. तर आता बऱ्याचशा यूट्यूब चॅनल त्याचबरोबर वेबसाईटमध्ये असं सांगण्यात आहे की या दिवशी 10वीचा रिझल्ट लागणार आहे, 12वीचा रिझल्ट लागणार आहे. सुरुवातीचे जे थंबनेल आहे तर ते अशाच प्रकारे बनवलेले असते. तर साधारण आता दरवर्षीप्रमाणे 10वीचा जो रिझल्ट असतो तर तो 1 जून ते 10 जूनपर्यंत या तारखापर्यंत, म्हणजे साधारण 1 ते 10 तारीख जूनची, तर या दरम्यान 10वीचा रिझल्ट लागत असतो. त्यानंतर 12वीचा जो रिझल्ट आहे तर तो मे अखेर 22 मे ते 30 मेपर्यंत जो रिझल्ट आहे तर तो 12वीचा लागण्याची शक्यता असते. तर मित्रांनो, आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारे रिझल्टच्या ज्या तारखा आहेत तर ते डिक्लेअर करण्यात आलेले नाही. आता बऱ्याच ठिकाणी यूट्यूबर सांगतात की या दिवशी रिझल्ट जो आहे तर तो लागणार आहे. तर अशा प्रकारे अजून कुठल्याही प्रकारची जी बातमी वगैरे आहे तर ती बोर्डाकडून मिळालेली नाही. त्यामुळे आपण कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका, कारण आता विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली आहे, त्यांना आता पुढे काय करायचं त्यासाठी रिझल्ट लागणं हे महत्त्वाचं आहे. आणि रिझल्टमध्ये आपल्याला किती पर्सेंटेज आले किंवा किती मार्क्स आले. तर मित्रांनो, आपल्या जे एक नवीन चॅनल आहे तर ते लवकरच लॉन्च करणार आहोत आपण, की विद्यार्थ्यांना 10वीनंतर कुठले फील्ड जे आहे तर ते अवेलेबल असतात, 12वीनंतर कुठले फील्ड अवेलेबल असतात, त्याचबरोबर त्याच्यात फील्ड काय आहे, ॲडमिशन प्रोसेस कशी असणार आहे, आणि ॲडमिशन घेण्यासाठीची फी स्ट्रक्चर वगैरे काय आहे, कुठल्या कॅटेगरीला किती फीज वगैरे माफ आहे, किती स्कॉलरशिप आहे, ही संपूर्ण माहिती त्या चॅनलवरती आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत. जर आपण हा व्हिडिओ उशिरा बघत असाल तर आपल्याला त्याची जी लिंक आहे तर ती खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाणार आहे. साधारण रिझल्ट लागण्याच्या अगोदर जे आहे तर आपण ते चॅनल जे आहे तर ते लॉन्च करणार आहोत. त्या ठिकाणी करिअर बेसिस सर्व मार्गदर्शन जे आहे तर ते विद्यार्थ्यांना देणार आहोत, आणि जे आहे तर ती फ्री ऑफ कॉस्ट माहिती असणार आहे त्या ठिकाणी. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला लेटेस्ट अपडेट जे तर ते वेळेत मिळणार आहे. आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे कुसुम सोलार पंपविषयी जे प्रश्न होते तर त्याच्याविषयी आपल्या चॅनलवरती वेळोवेळी माहिती येत असते. तर ज्या शेतकऱ्यांना प्रश्नांचे उत्तर मिळेल त्यांना विचारून बघा आपल्या चॅनलचा जो रिस्पॉन्स आहे तर तो त्यांच्यासाठी म्हणजे अतिशय असा महत्त्वपूर्ण ठरत आहे. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे तर ते आपल्याकडे कमेंट बॉक्समध्ये येत असतात. जवळपास सगळ्या शेतकऱ्यांचे जे आपण उत्तर आहे तर ते दिलेले आहे, काही लाईव्हच्या माध्यमातून आहे, काही त्याच कमेंटमध्ये दिलेले आहे. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती सर्व विद्यार्थ्यांना पोहोचवा, की ज्या संभाव्य तारखा आहे तर त्या आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे.